आजच्या दिवसाची सुरुवात एकदम छान झालेली आहे. आज मी ना किचन आवरायला सुरुवात करते. जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं, की मला किचन पण आवरून घ्यायचं आहे. पण मुहूर्त कधी लागेल ना हे काही माहिती नाही. तर फायनली आज मुहूर्त लागलेला आहे. सकाळी-सकाळी ना मी एका बाजूला स्वयंपाक करत होती, कारण अहोंना मला टिफिन द्यायचा आहे आणि मुलांची काहीही घाई, गडबड, गोंधळ काहीच नाहीये, कारण त्यांना सुट्ट्या आहे. त्यामुळे त्यांना स्कूलला नेऊन घाला, आणा किंवा अंघोळच घाला असं काहीही नाहीये. त्यामुळे म्हटलं चला आता आपण ना हे जे काही डबे आहे ना ते रिकामे करून घेऊया. आणि किचनवर असं सकाळी-सकाळी पसारा काढून ठेवला ना तर मग माहिती असतं आपल्याला की नाही आता हे काम आपल्याला आवरूनच घ्यायचं आहे आणि मग ते आपल्याकडनं आवरलं पण जातं. पण जर बाहेर एकदा जर ऊन वाढायला लागलं ना की मग नंतर आपल्याला इतका कंटाळा येऊन जातो, मग आळस येतो, मग असं वाटतं जाऊ दे आपण उद्या करूया. तर असं होऊन जातं. माझ्या बाबतीत तरी होतं. त्यामुळे मी सकाळीच हा सगळा पसारा किचन वाट्यावर काढून घेतला आणि ना माझी टिकली पण आज पडलेली होती आणि ती काय मी बघितलीच नाही आणि मी नंतर बघितली तर म्हटलं अरे आपली टिकली पण पडलेली आहे आणि बिना टिकलीचं आहे ना आपण अजिबात छान दिसत नाही बरं का. टिकली लावल्यानंतर जे काही लुक येतं ना आपल्याला ते काहीतरी वेगळंच असतं. तर मग पहिलं तर मी टिकलीच लावून घेतली आणि तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतात की विदाऊट टिकली मी कधीही व्हिडिओ बनवलेले नाहीये आणि मला आवडत पण नाही. मला छान टिकली त्यावर थोडंसं आपलं हळदी कुंकू असताना ते लावायला ते खूप आवडतं आणि मी ते लावतच असते. पण आज माझी काही अजून अंघोळ झालेली नाहीये. म्हटलं आधी हा सगळा पसारा आपण डोळ्यासमोर काढून ठेवूया जेणेकरून तो आवरला जाईल आणि उद्या करत बसावं लागणार नाही. तर हे सगळे डबे ना मी काढून घेत होती, काढून म्हणजे रिकामीच करत होती आणि इतकं सामान होतं ना थोडं ह्या डब्यामध्ये थोडं त्या डब्यामध्ये थोडं आणि ना 1-2 महिन्यापासून माझं ठरलेलं होतं आपल्याला डबे घासायचे. त्यामुळे मी कोणत्याही डब्यामध्ये कोणतीही वस्तू ठेवून देत होती. जी मला दिसली ना ती एखाद्या डबा रिकामा आहे, थोडीशी जागा आहे द्या ठेवून, तर असं करत होती. आणि तुम्ही हे कबड बघू शकता. मी इथे ना ह्या मॅट पण ठेवलेल्या आहे, ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या नेहमी सांगते मिशोवरनं घेतलेला आहे. लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही परचेस करू शकता. आणि हे डबे ठेवण्यासाठी ना मी हे छान छोटंसं कबड बनवून घेतलेलं आहे. तिथे थोडीशी ना स्पेस होती. म्हटलं चला इथे आपण आहे ना मस्त हे कबड बनवून घेऊया. तर खास डब्यांसाठी मी हे बनवलेलं आहे आणि माझे सगळे डबे इथे मावले जातात. आणि आता ते इतके घाण झालेली रॅक तुम्ही बघितलं पूर्ण काळं झालेलं आहे आणि ते मला पूर्ण डीप क्लीन करून घ्यायचं आहे. आणि हे जे काही मी डबे ठेवण्यासाठी कपाट बनवलं ना तर ते ना एका साईडला आहे, त्यामुळे गर्दी वगैरे काही वाटत नाही आणि नेहमी मला खुर्ची पण घ्यावी लागत नाही की खुर्ची घ्या मग डबे काढा वगैरे असं काही करावं लागत नाही. माझ्या हाईटनुसार ते मला लगेच म्हणजे घेता येतात. खुर्चीची काही गरज पडतच नाही. पण जेव्हापासून मी हे फ्रीज घेतलं ना मोठं तर त्या दिवसापासून मला असं वाटतं उगाच मी तिथे कपाट बनवलं, कारण ती जी काही जागा होती ना ती फ्रीजची होती. पण त्याच्या आधी माझं फ्रीज होतं छोटं, त्यामुळे मला काही वाटत नव्हतं. पण जेव्हापासून हे मोठं फ्रीज आलं ना तेव्हापासून मग असं वाटतं की इथे ना आपण आहे ना हे कबड नव्हतं काढायला पाहिजे. अजून एक लाफ्ट घ्यायला पाहिजे होता जेणेकरून डबे तिथे मावले असते आणि फ्रीज पण एका साईडला चाललं गेलं असतं आणि ही जी काही स्पेस आहे ना ती सगळी मला मोकळी ढाकळी भेटलेली असते. पण इतकी काही गर्दी होत नाही. पण मग ते असतं ना आपलं मन आपल्याला म्हणतं की अरे इथं पाहिजे होतं असं काहीसं. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये असं छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतील की हे इथे नव्हतं पाहिजे, हे इथे पाहिजे होतं असं वाटतच असेल तुम्हाला सुद्धा. आणि जर तुम्हाला असं काही वाटत असेल ना तुमच्या घरामध्ये तर नक्की मला कमेंट करा, म्हणजे मला पण ह्या गोष्टीचं जास्त गिल्ट होणार नाही. तर चला असो, तर डबे सगळे मी रिकामे करून ठेवलेले आहेत. अंघोळीला गेले की माझं लगेच काम असतं ते म्हणजे चहा ठेवण्याचं, जेणेकरून नंतर ते घाई करत नाही तर मग दे लवकर मला टाईम झाला, मग इतकी घाई करतात ना मग आपलाच गोंधळ होऊन जातो. तर मी लगेच एका बाजूला चहा ठेवून घेतला आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा टिफिन पण भरायला सुरुवात केली. आणि आज आहे ना मी उसळची भाजी केलेली होती, इतकी छान झालेली होती ना एकदम मिसळ पावसारखी. पण आता पाव घ्यायला तर कोणी जाणार नाही, त्यामुळे आज आम्ही ती पोळीबरोबरच खाणार आहे. पण मला वाटत होतं की पाव आणायला पाहिजे, एकदम छान भाजी झालेली आहे. पण बेकरी लांब आहे आणि बेकरी जर जवळ असते ना तर आरुषने लगेच पाव आणले असते, पण ती थोडी लांब असल्यामुळे मी गेल्याशिवाय ना कोणी पाव पण नाही आणणार. आणि मला आहे ना खरं सांगू का आता फक्त मला हे डब्बे घासायचे आहे. अहो कधी जातील आणि कधी मी हे डब्बे घासायला सुरुवात करेल ना, तर असं माझं झालेलं होतं. तर मी पटकन इथे डब्बा पण भरून घेतला आणि आज तोंडी लावण्यासाठी ना काय द्यावं, पण लगेच मला दुसऱ्या बाजूला आहे ना पापड दिसले आणि पापड आता खरंच खूप थोडे राहिलेले आहेत आणि पापड आम्हाला खरंच खूप आवडतात तोंडी लावण्यासाठी. नुसता पापड कधी कधी मी टिफिनला देत असते, त्याच्यानंतर कधी चटणी देते, पापड चटणी, कधी चटणी बनवलेली असते. आणि सध्या ना कैरी पण बाजारात येते, तर आम्ही कैरीसुद्धा आता खायला लागलेलो आहोत. तर दररोज कैरी काय द्यायची, तर मग म्हटलं चला आज पापडच देऊन टाकूया, माझं पण काम जरा सोपं होऊन जाईल. तर मी इथे पापड भाजून घेतला आणि तोच तोंडी लावण्यासाठी त्यांना दिला. आता जेव्हा पण मी गावाला जाईल ना तर मग तिकडे पापड पापडी जे काही आपलं फराळाचं असतं ते सगळं झालेलं आहे, कुरडे पापडी वगैरे. तर मग गेलं की घेऊन येईल मी. पण तोपर्यंत आता हे एवढे पापड आहे ना तेवढेच मला पुरून घ्यावं लागणार आहे.
कारण गावाला तर आत्ताच आम्ही गेलेलो होतो आणि त्यावेळेला ना खरंच डबे वगैरे मी काही नेलं नाही आणि लगेच मग आहोंचं चालू होईल, आत्ता गेलो होतो तेव्हा तुला आणता नाही आलं का असं होईल. त्यामुळे हे पापड जरा पुरून घ्यावे लागणार आहे, जरा चटणी वगैरे जास्त द्यावी लागणार आहे टिफिनसाठी. तर चला टिफिन मी इथे भरून घेतला, चहा पण माझा तयार झालेला होता आणि ह्या भांड्याने ना मला चहा ओतताच येत नाही, असा बाजूने ना सांडतच असतो, कधी कधी सांडतो कधी कधी सांडत पण नाही. पण आज आहे ना माझ्याकडनं जरा थोडासा सांडूनच गेला. सगळ्यांनी आम्ही ना चहा बिस्किट थोडेसे बटर टोस्ट खाऊन घेतले जेणेकरून आता लवकर भूक नको लागायला. आणि त्यानंतर आहो गेल्यानंतर मुलांची अंघोळ माझी अंघोळ सगळं मस्त झालं आणि पहिलं तर आहे ना मी मशीन लावून दिलं जेणेकरून माझी ही बाकीची कामं होईपर्यंत कपडे पण होऊन जातील आणि ते सुकले पण जातील. आणि त्यानंतर लगेच पूजा सुद्धा करून घेतली, कारण आता ह्या कामाला जर सुरुवात केली ना तर हे काम करता करता मला कशीही दुपार होणार आहे आणि आपण एक काम जर करायला गेलो ना त्यामध्ये किती कामं निघणार आहेत ते आपल्याला माहितीच आहे, काहीतरी एक्स्ट्राची कामं त्यामध्ये येणार आणि ते पण आवरले जाणार. म्हटलं आधी आपण पूजाच करून घेऊया. तर छान अशी पहिली पूजा करून घेतली. किचनवर जो काही थोडासा पसारा होता ना तो पण मी आता इथे आवरून घेतली. हा कॉर्नर सुद्धा मला ना क्लीन करून घ्यायचा आहे, पण आज करेल की उद्या करेल ते काही सांगता येत नाही, पण तो पण एक क्लीन करून घेणार आहे. गॅस जरा जास्त जवळ आहे त्यामुळे इकडे भाजीला फोडणी दिली की तिकडे सगळी वाफ चालली जाते आणि ते पूर्ण तेलकट वगैरे होत असतं आणि ते मी कंटिन्यू क्लीन करत असते, त्यामुळे त्याचं काही नाही. पण क्लिनिंग मात्र मला पूर्ण करूनच घ्यायची जेणेकरून आहे ना माझं पूर्ण किचनच क्लीन होऊन जाईल. तर ते मी सगळं टप्प्याटप्प्याने आवरणार आहे, जे तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करणार आहे. जसा उन्हाळा लागला ना तर तेव्हापासून मी सब्जावाला पाणी पितीये. दिवसातून मी 2 वेळा ते पाणी पिते, कधी 3 वेळा होऊन जातं, पण मग सुरुवात केलेली आहे सब्जावाला पाणी प्यायला. सकाळी सकाळी उठल्या सब्जा भिजत ठेवते आणि त्यानंतर मग दिवसातून एकदा सकाळी दुपार आणि संध्याकाळ 3 टाइम ते पिऊन घेत असते. तुम्ही सुद्धा सुरुवात केली की नाही, नसेल केली तर सब्जावाला पाणी प्यायला सुरुवात करा, कारण बाहेर इतकी उष्णता आहे ना, घरात बसून आहे ना आपल्याला कळत नाही बाहेर किती ऊन आहे वगैरे, कारण आपला कंटिन्यू फॅन वगैरे चालू असतो, पण जेव्हा आपण बाहेर जातो आणि घरी येतो ना तेव्हा कळतं की बापरे बाहेर किती उष्णता आहे आणि बाहेर पडायलाच नको असं होऊन जातं. एकाच वेळेला थोडासा जास्त सब्जा जो आहे तो भिजत घालायचा. आता तुमच्या घरामध्ये मेंबर किती त्यानुसार तुम्ही घाला. आणि त्यानंतर जेव्हा पण आपण पाणी पितो ना त्यावेळेला 2 चमचा सब्जा घ्यायचं ग्लासभर पाण्यामध्ये आणि ते पिऊन घ्यायचं. तर असं मी करत असते. तुम्ही अजून यामध्ये काय काय ॲड करतात ते तुम्ही मला सांगा, जेणेकरून मला अजून हेल्प होईल आणि काहीतरी गोष्टी तुमच्याकडनं पण मला शिकायला भेटतील. तर चला मी तरी आता सब्जावाला पाणी इथे पिऊन घेतला आणि त्यानंतर डब्बे घासायला सुरुवात केली. आता माझ्याकडे डबे जर म्हणायला गेलं ना तर स्टीलचे डबे जरा जास्त आहे आणि हे जे काही 2 जर्मनचे डबे आहे ना तर ते पण मला लग्नात भेटलेले आहेत. तर ते 2च डबे आहे आणि बाकीचे ना डीमार्टवरनं मी मुलांचा खाऊ ठेवण्यासाठी प्लास्टिकचे ट्रान्सपरंट डबे घेऊन आलेली होती, जेणेकरून मुलांना खाऊ दिसला की त्यांच्या हाताने ते घेऊन खातील. त्यामुळे मी ते डबे आणलेले होते आणि मी सुद्धा विसरून जायची कोणत्या डब्यामध्ये काय ठेवलेलं आहे. मग ते कधीतरी मी तो डबा घ्यायला गेलं की मग मला दिसायचं अरे हे तर खाल्लं पण नाही असं होऊन जायचं. त्यामुळे खाऊ जो आहे ना तो मी ह्याच ट्रान्सपरंट डब्यांमध्ये ठेवत असते, दिसलं की खाल्लं जातं म्हणून. आणि तुमचंही कदाचित असं होतच असेल, माझंच नाही. तर चला हे सगळे डबे मी आता पटापट घसून घेते, त्यानंतर धुवून छान सुकत ठेवते. आणि सुकायला तर काही वेळ लागणारच नाही, कारण ऊनच तेवढं आहे की लगेच नुसतं हवेने सुद्धा सुकलं जातं. घरामध्ये जेव्हा पण फरची पुसली जाते ना पुढे पुसत चाललं ना की लगेच मागे ती सुकत जाते, इतकी उष्णता बाहेर आहे. आणि हे डबे सुद्धा आहे ना दुपारपर्यंत एकदम छान उन्हामध्ये ना कडक सुकले जातील आणि त्यानंतर मी त्यामध्ये सगळं सामान भरून ठेवेल. ते सुकेपर्यंत मात्र मला जे काही माझं कबड आहे ते पण क्लीन करून घ्यायचं आहे, छान मी ते पुसून घेईल. आणि त्याचबरोबर जे काही कपाटामध्ये मी मॅट्स ठेवलेला आहे ना डब्यांखाली तर त्या पण मला साबण लावून ब्रशने घसून घ्यायच्या आहे, जेणेकरून माझे हे डबे सुकेपर्यंत ना त्या पण सुकल्या जातील. तर हे पण एक काम मला करून घ्यायचं आहे. तर बघा ना एक काम करायचं होतं मला, फक्त डबे घासायचे, पण ते एक काम होणार आहे का तर नाही. त्याच्याबरोबर मला कपाट सुद्धा पुसून घ्यायचं, जे काही कबड आहे डब्यांचं ते पुसून घ्यायचं, त्या मॅट्स क्लीन करून घ्यायच्या. माझंच नाही तुमचं असंच असतं, एक काम करायला गेलं ना त्याच्यानंतर आपल्याला 2-3 कामं एक्स्ट्राचीही करावीच लागतात. सगळे डबे इथे छान मी धुवून घेतले आणि त्यानंतर जी काय माझी मागची गॅलरी आहे ना नारळाची बागवाली, तर तिथे कंटिन्यू वारं वगैरे चालू असतं. तर म्हटलं चला तिकडे सुकत ठेवूया, म्हणजे पुढे थोडीशी गर्दी पण होणार नाही आणि तिकडे लवकर सुकलं पण जाईल. तर हे सगळे डबे मी आणि आरुषने मिळून ना मागे ठेवले. आणि आरूचं असतंच तुला काही मदत करू का असतं, आणि मी नाही सांगितलं तरी तो मला मदत करतो, जे तुम्हाला माहितीच आहे. तर तो पण मला थोडीशी हेल्प करत होता. श्लोक मात्र मस्त खेळतोय आणि त्यांनी न काम केलेलंच बरं, कारण काम वाढवा करून टाकतो तो. त्यामुळे मी त्याला काही कधी सांगतच नाही. कधी कधी करतो पण छान, पण कधी कधी काम वाढवा होतं, त्यामुळे मी फक्त ऋषलाच काम सांगत असते.
आणि तर आम्ही हे डबे सगळे मागे ठेवून दिले. बाकीचे जे काही डबे होते ते पण घसून घेतले आणि सकाळी जेव्हा मी डबे रिकामे करत होती ना, तर मला त्यामध्ये ना शेवया दिसल्या. तर मी माझ्यासाठी ना, मुलांना आवडत नाही, पण मी माझ्यासाठी खास हा शेवयांचा भात बनवला. तुम्हाला पण आवडतो का शेवयांचा भात, दूध, मस्त साखर टाकून खायला? तर आज मी भाजी पोळी न खाता फक्त शेवयांचा भातच खाऊन घेतला. मुलांना म्हटलं, "एक घास तरी तुम्ही शेवयांचा भात खाऊन बघा ना, एकदम छान लागतो." पण मुलांनी एक सुद्धा घास खाऊन बघितला नाही, फक्त भाजी पोळी खात होते. तर चला, आम्ही तिघांनी मस्त इथे जेवण करून घेतलं. डबे चांगले सुकलेले होते, पण म्हटलं उलट्या बाजूने पण थोडे सुकले जातील, थोडंसं पाण्याचे ड्रॉप्स वगैरे राहिले तर ते पण उलटे करून घेतले. आणि पुढे मी काय केलं तर ते तुम्हाला पुढच्याच व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर चला, कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करा. बाय बाय.